नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आम्हाला एक अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय अनुभव घेण्याचा योग आला. आज आम्ही आलो आहोत पुसेगावात, जिथे परमपूज्य सेवागिरी महाराजांची पावन समाधी स्थान आहे. समोरच आपल्याला सेवागिरी महाराजांचे मंदिर दिसत आहे. आता आम्ही जात आहोत मंदिराच्या आतमध्ये. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्थीला पुसेगावामध्ये सेवागिरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठी यात्रा भरते. यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य रथसोहळा. हा रथसोहळा फुलांनी आणि नोटांच्या माळांनी सजवलेला असतो. प्रवेशद्वारातून आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा डाव्या बाजूलाच आपल्याला मंदिर दिसते. मंदिराचा बाहेरील परिसर खूपच मोठा आहे. आम्ही जेव्हा मंदिराच्या आत आलो होतो तेव्हा बाहेरच आम्हाला फुलांनी सजवलेले रथ उभे दिसले. हा तोच रथ आहे ज्यामध्ये सेवागिरी महाराजांची मिरवणूक काढली जाते. आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मंदिराच्या आत आल्यावर समोरच आम्हाला तुळशी वृंदावन दिसले. तुळशी वृंदावनाच्या वरती खूप मोठा झेंडा लावलेला होता. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर सर्वात आधी आम्ही सेवागिरी महाराजांचे दर्शन घेतले. मंदिराच्या आतमध्ये श्री सेवागिरी महाराजांची संजीवनी समाधी आहे. आम्ही सेवागिरी महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेतले. सेवागिरी महाराजांनी 10 जानेवारी 1946 रोजी पुसेगाव येथे वेदावती नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली होती. सेवागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येते. सेवागिरी महाराजांचे जीवन त्याग, साधना आणि भक्तीचे प्रतीक आहे. महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी इथे दररोज महाप्रसादाची सोय केलेली असते. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टला मिळालेले बक्षीस आणि महाराजांच्या वापरातील वस्तू काचेच्या कपाटात ठेवलेले आहेत. सेवागिरी महाराजांच्या मुख्य मंदिराच्या शेजारीच पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. या सिद्धेश्वर मंदिरामध्ये सेवागिरी महाराज ध्यानधारणा करत असे. महाराजांनी जिथे वास्तव्य केले आणि पूजा केली ते हे सिद्धेश्वर मंदिर आहे. आम्ही सर्वांनी सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही परमपूज्य श्री नारायण गिरी महाराज यांचे दर्शन देखील घेतले आणि त्यानंतर आम्ही गेलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे. आम्ही सर्वांनी विठ्ठल रुक्माई मातेचे दर्शन घेतले. सेवागिरी महाराजांच्या ह्या मंदिरामध्ये अनेक लहान मोठे मंदिरं आम्हाला बघायला मिळाली. सेवागिरी महाराज एक संत होते ज्यांनी पुसेगावात राहून लोकांमध्ये भक्तिभाव, श्रद्धा, सेवा आणि नम्रतेचे महत्त्व शिकवले. पुसेगाव हे एक मोठे तीर्थक्षेत्र बनलेले आहे.